आरक्षण मिळून गेलं, गुलाल उधळला, सगळं केलं, तेव्हा पण असाच पाठीत खंजर खुपसला होता. कसं काय नांदेडकर, मी अँकर शिवानी. तर आज मी नांदेडकरांना विचारणार आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारने जे निर्णय घेतलाय यावर नांदेडकरांचं काय मत आहे. चला तर मग जाणून घेऊया. काही ओबीसी बांधवांना पण या निर्णयाबद्दल आनंदच आहे. राहिले हाकेसारखे काही त्यांना त्यांच्या पोटात दुखत आहे. फक्त जे राजकारणी लोक आहेत ज्यांना वाटते की बापा ओबीसी प्रवर्गामधून जे आम्हाला राखीव सीट होत्या त्या राखीव सीटवर पण आता मराठा निवडून येईल, याच्यासाठी त्यांची खटपट चालू आहे. ते तळागाळामध्ये जर पाहायला गेलं भरपूर असे आहेत लोक की ज्यांच्याकडे एक वेळचं जेवणाची सुद्धा सोय नाही आहे, कॉलेजेसची फीस भरू शकत नाहीत, काही लोकांना अर्धवट शिक्षण सोडावं लागतं. त्यांच्यासाठी हा सरकारचा जो आरक्षणाचा निर्णय आहे त्याचा कुठंतरी 100% फायदा मिळणार आहे. मराठा समाजातील लेकरं हे 2-2 मार्काहून काय का पॉईंटहून जात होते. शिक्षण क्षेत्रामध्ये आरक्षण काढून टाका, आरक्षण देऊ नका. मग शिक्षण क्षेत्रामध्ये द्यायचं तर सगळ्यांना equally करा, नाही तर इक्वली करा, नसतं मग ते आरक्षण काढून टाका तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण असे म्हटले होते की एक दिवस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल, पण द्यायच्या टायमाला मी नसेल. मराठ्याकडं कुणब्याकडं पण पाहिलं तर तसं एक 100-100, 150-150, 200-200 एकर जमिनी होत्या. आजच्या घडीला जर पाहिलं तर असा कुठलाही आपल्याला शेतकरी मिळणार नाही की ज्याच्याकडे 100 किंवा 200 एकर जमीन आहे. आजच्या घडीला जर त्यांच्या शिक्षणाचा जर विचार केला तर वर्षाकाठी त्यांना कमीत कमी एका वर्ष शिक्षणासाठी 1 लाख रुपये लागतात.